नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की प्लिंथ हाईट कशी ठरवायची. ठीक आहे. तर आता हे प्लिंथ हाईट झाल्यावर आपण ज्याच्यामध्ये फिलिंग जे करतो, बॅक फिलिंग करतो, ती कशी करायची असते. तर आता इथं फिलिंग करताना 3 स्टेपमध्ये फिलिंग करायची. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही 1 ते 1.5 फूट वरून भरणार, मग त्यावर कॉम्पॅक्शन चालवणार, मग परत 1 ते 1.5 फूट भरणार, मग कॉम्पॅक्शन करणार, मग परत 1 ते 1.5 फूट भरणार, कॉम्पॅक्शन करणार आणि लास्ट स्टेपला तुम्ही जर पीसीसी बेड टाकसाल. तर ही आहे तुमची प्रॉपर ट्रीटमेंट. आणि पीसीसी बेड टाकायच्या पहिले तुम्हाला एटीटी करायची आहे, अँटी टर्माइट ट्रीटमेंट, जेणेकरून जे तुमच्या घरामध्ये उधळी लागते ते लागणार नाही. आता तुम्ही बघा, इथे एक आम्ही एक डमी कॉलम सोडलेला आहे. तर हा डमी कॉलम यासाठी सोडलेला आहे, जेव्हा इथे एक रूम आहे, या रूमचा बीम जेव्हा या बीमवर रेस्ट होतो तर त्याच्या सपोर्टसाठी आपण डमी कॉलम दिलेला आहे. बरेचसे लोक काय करतात की हा जो ब्रिकवर्क आहे, या ब्रिकवर्कवर हा बीम रेस्ट करतात. बट काय होते, या बीमचा लोड जे आहे या ब्रिकवर्कवर जाते, जेणेकरून हे प्लिंथ जे आहे इथून क्रॅक मारायला लागते. तर तुम्ही प्लिंथ बीम रेस्ट करताना डमी कॉलमवरच केला पाहिजे, जेणेकरून हा जो लोड आहे हा ग्राउंड बीममध्ये जाईल, ना की या ब्रिकवर्कवर जाईल. तर अशाच इंजिनिअरिंग टिप्स आणि ट्रिक्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.